तर शिंदेंचा धनुष्यबाण अजित पवारांचा घड्याळ जनतेला निवडून दिलं। देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी निवडून दिलं असं धस म्हणाले होते। महायुतीच्या विधानसभा विजयाचे सुरेश धसानी गणित मांडले। तर निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वामध्ये लढल्या, शिंदेंनी 24 तास काम केलं असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। अरे देवेंद्र फडणवीस एक चेहरा आहे, इमानदार आहे, याच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे या प्रमुख मागणीमुळे, म्हणजे प्रमुख भावनेतून लोकांनी आमच्या बरोबर घड्याळ निवडून दिलं, आमच्या बरोबर बाण हाणला। अजिबात मागे पुढे बघायचं नाही, बाणाला बाण, घड्याळाला आमच्या लोकांनी पत्ता देऊ शकतात का? तरी हाणले ना, या मार्गाने हाणले, घड्याळ हाणलं, बाण हाणला। सुरेश धसानी त्यांच्या पक्षाबद्दल चांगलं बोलावं यात काही गैर नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय ही निवडणूक एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात लढवली गेली। हे दोन्ही नेते मान्य करतील आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे 24/7चं काम केलं त्याला प्रचंड जो काही प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळं म्हणजे पूर्वी कधी न घडलेलं या वेळेला घडलं आणि इतक्या बहुमतामध्ये सरकार आलं, त्याला क्रेडिट गोज टू एकनाथ शिंदे साहेब। सुरेश धस साहेब जरी म्हणत असले फडणवीस साहेबांचा चेहरा, तरी तो देखील चेहरा होता, परंतु नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या ते नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं होतं। आणि शिंदे साहेब हे मान्य फडणवीस साहेबांना आणि मान्य अजितदादांना या दोघांना नेहमी बरोबर घेऊनच सगळं काम करत होते। ते नेहमी शिंदे साहेब म्हणायचे, मी आणि माझ्या बरोबरचे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून आम्ही हे सरकार चालवतो आहे।